नमस्कार. आशा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे घरगुती पद्धतीची चकलीची भाजणी. त्यासाठी लागणारं साहित्य: पोहे 200 ग्राम, फुटाण्याची डाळ 200 ग्राम, साबुदाणे 200 ग्राम, मुगाची डाळ 200 ग्राम, उडदाची डाळ 200 ग्राम, चण्याची डाळ अर्धा किलो 500 ग्राम, धने 50 ग्राम, जिरे 50 ग्राम आणि तांदूळ 2 किलो. मी आता तुम्हाला हे सर्व साहित्य भाजून दाखवणार आहे. कढई तापत ठेवलेली आहे. प्रथम मी पोहे घेते. 200 ग्राम मी घेतले पोहे, कारण तांदूळ माझे 2 किलो आहेत ना. तुम्ही 1 किलो घेतले तर 100 ग्राम घ्या. 2 किलोसाठी 200 ग्राम आणि 1 किलोसाठी 100 ग्राम. प्रत्येकी 100 ग्राम साहित्य घ्यायचं. 100 ग्राम चांगलं खरपूस भाजायचं. आपले पोहे 2 किलोसाठी 2 किलो तांदूळ आहेत, त्यासाठी मी 200 ग्राम घेतलेले. चांगले खरपूस भाजले. पण काढून घेऊया गॅस कमी करून. आता ही फुटाण्याची डाळ 200 ग्राम. लक्षात ठेवायचं 2 किलो तांदूळ असले हे पूर्ण सर्व साहित्य 200 ग्राम. फक्त चणा डाळ 500 ग्राम घ्यायची. आणि ही फुटाण्याची ही हलकी डाळ, चण्याचीच डाळ पण ही भाजलेली डाळ असते. ती साधारण गरम करून घ्यायची. अतिशय खुसखुशीत ही चकली बनते, चविष्ट. आपली डाळ गरम झालेली आहे. ही काही जास्त भाजायची वेळ नसती, पहिली भाजलेलीच असते डाळ ती. टाकून हे 200 ग्राम साबुदाणे भाजून घेऊया. एक 2-3 मिनिट भाजून घ्यायचे. साबुदाणे आपले चांगले भाजले गेलेले काढून घेऊया. लक्षात ठेवायचं 2 किलोला 200 ग्राम फक्त चणा डाळ वाढवायची. आणि अगदी तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही अंदाजानुसार थोडं थोडं घ्यायचं. अर्धा किलो असेल तर 50 ग्रामच्या हिशोबाने घ्यायचं. आता ही मुगाची डाळ 200 ग्राम, चांगली खरपूस भाजून घ्यायची. हलवून थोडासा लाल कलर आला पाहिजे. एक 3 ते 4 मिनिट. हे पहा, आपली मुगाची डाळ मी 200 ग्राम घेतली होती 2 किलोसाठी. ही चांगली खरपूस भाजली. आपण काढून घेऊया. आता आपण ही उडदाची डाळ भाजून घेऊया. 200 ग्राम घेतलेली उडदाची डाळ स्वच्छ सुक्या कपड्यामध्ये टाकून चांगली स्वच्छ पुसून घ्यायचे, कारण तिला पावडर असते. कोण ज्वारी बाजरी मिक्स करून करतं चकल्या. ज्वारी बाजरी गहू तांदळाची चकली खूपच छान लागते. एकदम चविष्ट आणि एकदम खुसखुशीत होते. आता हे 3-4 मिनिट चांगली भाजून घ्यायची. तर ही उडदाची डाळ ही आपली चांगली भाजली खमंग अशी.
छानपैकी वाफ सुगंध येतो तिचा. काढून घेऊया आपण. आता ही चणा डाळ 2 किलो तांदळासाठी 500 ग्राम चणा डाळ, फक्त चणा डाळ वाढवलेली आहे. बाकी सगळं 2 किलोसाठी 200 ग्राम. 1 किलो असेल तर तुम्ही 100 ग्राम घ्या, आणि अर्धा किलो असेल तर 50 ग्राम. चण्याची डाळ कमी करायची थोडी. ती पण आता चांगली खरपूस भाजून घ्यायची 4-5 मिनिट. पहा, आपली चण्याची डाळ चांगली भाजली खरपूस, लाल रंग येईपर्यंत काढून घेऊया. आता आपण 50 ग्राम जिरे आणि 50 ग्राम धने घेतलेले. 1 किलो असेल तर प्रमाण थोडं कमी करायचं, आणि अर्धा किलो असेल तर त्यापेक्षा अर्ध करायचं. हे मी 50 ग्राम घेतले 2 किलोसाठी. 1 किलोसाठी तुम्ही याच्यातलं अर्ध करा, आणि अर्धा किलोसाठी आणखी अर्ध. आज भाजणी दाखवते तुम्हाला, चकल्याही दाखवली बनवून या पिठाच्या. खूप छान होतं. आता हे 2 मिनिट भाजून घ्यायचं चांगलं खरपूस. आता हे चांगलं छान भाजलं आहे आपलं धना जिरं. छान असा सुगंध सुटला आहे. काढून घेऊया, आणि आता तांदूळ भाजून घेऊया. तांदूळ भाजून घेऊया चांगले खरपूस. थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे तांदळांना. हे भाजून घेते एक 6-7 मिनिट हलवून चांगले. हे पहा, तांदूळ आपले चांगले भाजलेले खरपूस. थोडा ब्राऊन कलर आलेला आहे तांदळांना. आपण काढून घेऊया, आणि दुसरे तांदूळ टाकूया भाजायला. आपण दुसरे तांदूळ टाकूया भाजायला. तर हे 7-8 मिनिट भाजायचे. पहिले जसे भाजलेले तसेच हे पण भाजून घ्यायचे चांगले हलवून. आता 7-8 मिनिट झाले. तांदूळ चांगले हलवून भाजले. चांगला कलर आलाय. गॅस बंद करून घेऊया आता, आणि काढून घेऊया. अशी ही आपली घरगुती पद्धतीची चकलीची भाजणी तयार आहे. आता आपण ही चक्कीवर दळायला देऊया.